एवरीवन, वेलकम बैक टू BMS प्राण चैनल। आज हम देखने वाले हैं विमान स्थान का सबसे पहला अध्याय रस विमान। तो रस विमान, इस अध्याय में हम रस और दोष रिलेटेड चीज़ें देखने वाले हैं। तो मेरे नोट्स मराठी में है, तो मैं मराठी में एक्सप्लेन करना स्टार्ट करती हूँ। तो सगळ्यात पहिले तर विमानस्थान। आता विमानस्थान याच्यामध्ये काय नेमकं काय दिलेलं आहे, डिस्कस काय केलेलं आहे, तर दोष, औषधी, देश, काल, बल, शरीर, सार, सात्व यांच्या रिलेटेड जे विशिष्ट त्यांचे कार्य आहे, जे चिकित्सा करण्याच्या पूर्वी आपल्याला माहिती असले पाहिजे, ते आपण विमानस्थानामध्ये सविस्तर बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले विमानस्थानामध्ये रस, द्रव्य, दोष आणि रोगांचा प्रभाव याचे वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे। तर सगळ्यात पहिले रस। आपल्याला माहिती आहे 6 प्रकारचे रस असतात, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय। तर ह्या रसांचा अगर समुचित प्रयोग, व्यवस्थित प्रयोग केल्याने तर धातू सामर्थ्य होतात। तसेच त्याच रसांचा अगर अयोग, अतियोग आणि मितयोग केला तर दोष प्रकोपित होतात व व्याधी उत्पन्न होतात। दोष 3 दोष, वात, पित्त, कफ। तसेच प्रकोपित शरीराला प्रकोपित ठेवतात आणि तसेच विकार उत्पन्न करायला तर रोगाला पीडा सुद्धा देतात अगर दूषित झाल्यावर। रस आणि दोष याचे परस्पर साधर्म्य व वैधर्म्य। आता आपण बघूया की मधुर, आम्ल, लवण, तिखट, कटू, कषाय यांचे वात, पित्त आणि कफ यांच्याशी काय संबंध आहे। तर एकदम इझी ट्रिक आहे बघा। मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सिक्वेन्सने लिहून घ्यायचं। मधुर, आम्ल, लवण हे काय करतात तर वातशामक। आता वातशामक करतात म्हणजेच काय तर कफाचं वर्धन करतील, तर कफजनक रस म्हणजे वाताला कमी करतात व कफाला वाढवतात। सिंपल आहे, मधुर, आम्ल, लवण स्टार्टिंगला लिहून घ्यायचं, इकडे वातशामक तर इकडे कफजनक। आणि नंतर आता त्याचं उलट कटू, तिक्त, कषाय। आता हे काय करतील, वातजनक आहे तर कफाचा शमन करतील। झालं दोन्ही, राहिलं काय पित्त। तर पित्ताचं कसं आहे, आता आम्ल, लवण, कटू जे मधातले 3 आहे ते पित्तजनक रसच आहे। आता हे 3 अगर पित्तजनक असतील तर जर जे उरलेले रस आहे मधुर, तिक्त, कषाय हे काय असतील तर पित्तशामक। तसेच पित्तजनक रस कटू, आम्ल, लवण, पित्तशामक रस मधुर, तिक्त, कषाय या प्रकारे। आता आपण बघू तर हा श्लोक बघा एकदा। संसर्ग विकल्प विस्तारो होशामः अपरिसंख्यायो भवन्ति विकल्प भेदा अपरिसंख्यातवातः। म्हणजेच काय तर रस आणि दोष जेव्हा एकत्र येतात त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते इन्फिनाइट कॉम्बिनेशन बनतो एकत्र आल्यानंतर। तर आपल्याला मागे अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा रसाचं जेव्हा आपण कॉम्बिनेशन बघतो ते 63 टाईपचे बनतात आणि दोषाचं जेव्हा बघतो तेव्हा ते 62 टाईपचे असतात। आता 2 प्रकारचे सिद्धांत दिलेले आहे, एक प्रकृती समवेत सिद्धांत आणि एक विकृती समवेत सिद्धांत। तर प्रकृती समवेत सिद्धांत हा चरकांनी नाही दिलेला आहे, आपण फक्त बघणार आहोत चरक संहितामध्ये की कसं आहे नेमकं प्रकृती समवेत, पण हे चक्रपाणीने दिलेलं आहे। तर हा एकदम सिंपल लॉजिक लावू, एकदम सिंपल फॉर्म्युला तो आपण दिमागात लक्षात ठेवू, जसे की A + B = AB होते। तसेच इथे A पण आहे आणि B पण आहे, म्हणजेच काय तर प्रकृती समवेत सिद्धांतमध्ये काही फारसा फरक नाही आहेत। अजून एक एक्झाम्पल बघू बघा, शुगर, गुळ आणि दूध तिघेही मधुर रसाचे आहे। जेव्हा आपण याला कंबाईन करतो तेव्हा काय तो संसर्ग जो निघतो तो काय निघतो, मधुर रस निघतो। तो पहिले पण मधुर होतं आणि नंतर त्याच्या गुणांमध्ये काही जास्त परिणाम आला का, नाही। तर तेच म्हणजे प्रकृती समवेत सिद्धांत। आता बघू, अनेक रसद्रव्यात अनेक दोष विकारात। प्रथम एक रस आणि एक दोष म्हणजे अनेक रसद्रव्यात अनेक रसद्रव्य आहेत आणि अनेक दोष विकार आहे। याच्यातील एक रस आपण घेतला आणि एक दोष आपण घेतला आणि त्याचा प्रभाव जाणून घेतला तर विकारांचे जे प्रभाववत्ती आहे म्हणजेच काय तर जे गुण आपण एकत्रित करणार आहे ते गुण समगुण असणार आहे, म्हणजे जे स्टार्टिंगला असणार आहे तेच एंडिंगला सुद्धा असणार आहे, जास्त फरक असणार नाही। तर प्रकृती समवेत सिद्धांतमध्ये हे सांगितले आहे। आता याचेच विरुद्ध म्हणजे काय तर विकृती विषम समवेत सिद्धांत। म्हणजेच काय आता A + B = C झाला पाहिजे। याच्यात A आहे का, नाही, B आहे का, नाही। तसेच जसे की कारण विकृत बदललेल्या रूपात विषम रूपात अनेक प्रमाणात एकत्र झालेल्या परस्पर गुणहीन कारणाने स्वरस कल्पनाच्या भेदानुसार निरनिराळ्या झालेल्या रसांच्या अवयव घटकांना प्रभावानुसार अनुमान करून संयोगाची
तत्वाचा जाणूव करून घेणे. आता आपण बघूया द्रव्य प्रभाव. द्रव्य प्रभाव म्हणजेच काय, तर त्या द्रव्याचा जो प्रभाव आहे तो नेमका काय, तर तेल, घृत आणि मधु हे 3 टाईपचे द्रव्य जे श्रेष्ठ द्रव्य मानले जातात. म्हणजेच काय, तर हे 3 द्रव्य वात, पित्त, कफ यांना शमन करण्यात सर्वात श्रेष्ठ द्रव्य मानले जातात. तर ते कसे करतात ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिले तेलमध्ये कोणते गुण असतात, तर UHG सोनोग्राफी टेस्ट हे अकॉर्डिंग टू दिमाखात 2 ट्रिक म्हणून. तर UHG म्हणजेच काय, तर तेलाचे गुण कोणते, उष्ण, स्निग्ध आणि गुरु. ठीक आहे. वाताचे गुण कोणते, उष्णाचा अपोजिट काय येणार इथे, शीत. लघुचा अपोजिट गुरु आणि स्निग्धचा वृक्ष. तर हे वाताचे गुण आहे, वृक्ष, लघु, शीत, गुण. आणि तेच तेलाचे कोणते गुण आहे, उष्ण, स्निग्ध, गुरु. ह्यामुळेच विरुद्ध गुणामुळे वाताचं काय होतं इथे, शमन होतो. तसेच घृत आणि तसेच मधु. तर घृत मधुर, मंद, शीत, MMS आणि ते पित्ताचे शमन करतात. तर पित्ताचे गुण काय आहे, तर कटू, उष्ण, तीक्ष्ण. आता मधु बघूया. वृक्ष, तीक्ष्ण, कषाय हे गुण कफाचे शमन करतो. कारण कफाचा गुण काय आहे, स्निग्ध, मंद आणि मधुर. आता आपण याचे मेन प्रिन्सिपलच तो आहे की विपरीत गुणांना त्यांचा शमन होतो. तर तेल, घृत, मधु हे 3 मुख्य द्रव्य आहे वात, पित्त, कफ याचा शमन करण्यात. आता आपण बघूया 3 द्रव्याचा अतिसेवनाचे निषाद. हे 3 द्रव्य आपल्याला सेवन का नाही करायचे हे जास्त. पिंपळीचे गुण बघूया. 4-1-10 GS म्हणजेच काय, तर कटुरस, मधुर रस, गुरु. म्हणजे 4थ्या नंबरचा रस कोणता, कटुरस, तर 4. फर्स्ट नंबरचा रस कोणता, मधुर, तर मधुर. G म्हणजे गुरु आणि S म्हणजे स्निग्ध आणि 0 म्हणजे अनिउष्ण, जास्त उष्णही नाही आणि जास्त शीतही नाही. तर हे पिंपळीचे गुण आहे. योगवाहिनी म्हणजेच काय, तर दुसऱ्या द्रव्यांमध्ये म्हणजे स्वतंत्रपणे याचा उपयोग अधिक होत नाही. औषध म्हणून वापरले जाते, पण तत्काळ चांगले किंवा वाईट परिणाम म्हणजे थोडेसे जास्त झाले तर त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट असू शकते. सममात्रेत काळापर्यंत थोडं म्हणजे अगर सममात्रेत घेतलं आणि एका पर्टिक्युलर टाइम पिरियडपर्यंत घेतलं तर त्याचा लाभकारक ठरतो. पण अगर अधिक मात्रेत व अधिक काळापर्यंत घेतलं तर ते दोषाचे संचय करतात. आता तो दोषाचे संचय कसे करणार, तर गुरु व क्लेदकारक आहे पिंपळी, त्याच्यामुळे काय होते तर कफ प्रकोपित होते. आता उष्ण असल्याने काय होणार आहे, पित्त प्रकोपित होणार आहे. या प्रकारे पिंपळी ह्या द्रव्याचे आपल्याला निषाद करायचे आहे. दुसरे द्रव्य कोणते, तर क्षार. आता क्षारचे गुण काय आहे, तर उष्ण, तीक्ष्ण आणि लघु. हे क्षारचे गुण आहे, उष्ण, तीक्ष्ण आणि लघु. आता बघूया. क्षार पचन दहन भोजनार्थार्थ उपयुज्यते म्हणजेच काय, तर क्षार सगळ्यात पहिले क्लेद उत्पन्न करते म्हणजे मॉइश्चर उत्पन्न करतो आणि नंतर शोषण करतो, पाचन करतो, दाह कर्मासाठी, भेदनासाठीच म्हणजे काय, तर फोडण्यासाठी. या प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला क्षार फायदाकारक ठरतो. पण अधिक सेवन केल्यास, जसे की अधिक सेवन केल्यास त्याची हानी काय, तर केस, नेत्र, हृदय आणि पुस्तकत्व ही त्याचे यालाच तो हानिकारक ठरतो. ज्या गावातील, नगरातील, लोकातील, देशातील लोक क्षार सतत उपयोग करतात म्हणजे ह्या देशातील, या प्रदेशातील लोक जास्त क्षार खातात, त्याच्यात काय लक्षणे दिसून येतात, तर त्यांच्यात नपुसकता, त्यांचे टक्कल पडते, पांढरे केस असते, त्यांना हृदयात कात्रीप्रमाणे म्हणजे कात्रीने कापल्याप्रमाणे त्यांना वेदना जाणून येतात. तसेच आता तिसरे द्रव्य बघूया, लवण द्रव्य. लवण म्हणजे गुण काय आहे, तर उष्ण, तीक्ष्ण काय आहे, न अधिक गुरु न अधिक स्निग्ध. उपक्लेदीस म्हणजे काय, तर ओलावा म्हणजे ओलावा उत्पन्न करतो, मल बाहेर काढणारे, विसर्जन कर्म करते व भोजनाला रुचिकर करते. हे त्याचे लाभकारक गुण आहे. बट अधिक प्रमाणात खाल्ल्यानंतर काय होणार आहे, तर दोषांचा संचय होतो, शीलता उत्पन्न होते, शीलता व दुर्बलता सुद्धा उत्पन्न होते. आताच काय सांगितलेले आहे की हे बारीक, सोरक हे जे देश आहे, या देशातील लोकांना दोषांचे शरीर कसे असतात, तर पीडित असतात, मासेचे असतात, रक्त कमी असते, कारण ते सतत लवणाचा प्रयोग करत असतात व त्यांना कष्ट सहन नाही करू शकत. सात्म्य काय आहे, तर शरीर हितकारक सात्म्य वस्तूंचा क्रमाने त्याग कोणता विकार होत नाही किंवा झाल्यास तर तो थोड्या प्रमाणात होतो. तसे त्रिविध सात्म्य सांगितले आहे चरकांनी, प्रवर, मध्यम, अवह. प्रवर म्हणजे काय, तर 6 रसाचं सेवन करतात, मध्यम म्हणजे काय, तर 5 किंवा 2 रसाचं सेवन करतात आणि अवह म्हणजे काय, तर एकाच रसाचं सेवन करतात. सप्तविध सात्म्य, एक रस के उपयोग मध्ये स्वरस साठी एक रसाचा उपयोग करून जे बनतात ते 6 आणि स्वरस म्हणजे सगळ्या रसाचे
मिळून म्हणतात तर ते 1 असे मिळून 7. चतुर्वेद साधने म्हणजे काय तर ऋतुसाधम्य, ओकसाधम्य, देशसाधम्य आणि रोगसाधम्य. थँक्यू. नेक्स्ट विमानचा दुसरा अध्याय आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता.